नमस्कार, मी रेश्मा दिलावर तांबोळी। प्रथमतः मी सर्वांना भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि घटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि अंमलबजावणी याविषयी मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करते। प्रथमतः संविधान म्हणजे काय, तर जी व्यक्ती समान आहे त्याचे ग्रंथ समान आहेत, त्याला काय म्हटलं जातं, संविधान असे म्हटले जाते। तर हे संविधान जे आहे, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी लिहिले ते संविधान आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। हे जे संविधान आहे, हे संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आणि हे संविधान लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या घटनेचे अध्यक्ष होते। पहा, हे जे समान हक्क, जबाबदारी, अधिकार मसुदा समिती ह्या स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश काय होता? जर एखादं गाव आपल्याला चालवायचं असेल, तर त्या गावामधले ग्रामसेवक असतील, त्या गावामधील सरपंच असतील, तर त्यांना त्या गावची जी नियमावली आहे त्या नियमाप्रमाणे जर ते गाव चालत असेल, तर ते गाव उत्कृष्ट प्रकारे चालतं। त्याच्यामध्ये त्यांच्या नियम, अटी या सगळ्यांना लागू होतात। अगदी गावाच्या देशाच्या पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपर्यंत आणि अगदी खेडेगावातील सरपंचापर्यंत हे सर्व नियम लागू असेल तर आणि तरच प्रत्येक व्यक्तीमध्ये समानता निर्माण होते। एक मला छोटंसं वाक्य आठवतं, ज्याप्रमाणे आपण फुलाला फूल जोडत गेलो की फुलाचा एक सुंदर हार तयार होतो, दिव्याला दिवा जोडत गेलो की दिव्याची एक दीपमाळ तयार होते, त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं। हे नातं जर टिकवायचं असेल, हे नातं जर अबाधित ठेवायचं असेल, चिरकाल टिकवायचं असेल, तर आपल्यामध्ये समानता, बंधुत्व असली पाहिजे। जर समानता असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आनंद मिळवू शकतो। ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, तर ती 4थी गरज आहे की संविधानाची। त्यांनी जे हे संविधान आहे, हे संविधान आपल्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग आपण या सर्व इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, आपल्याला समानता मिळाली। त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1950 पासून ही जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना आपण अंमलात आणली आणि म्हणूनच आपला हा भारत देश आज सुजलाम सुफलाम प्रगतीपथावर आहे, हे आपल्याला दिसत आहे। पहा, या देशामध्ये
अनेक धर्माचे लोक आहेत, अनेक प्रांताचे लोक आहेत, काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत. पण याच्यासाठी जे कायदे कानून आहेत, याच्यासाठी जे नियम आहेत, हे सर्व नियम हे घटनेने लिहिलेले नियम आहेत आणि या नियमानुसारच आपण आपलं जीवन आनंदी सुखकर बनवायचं आहे आणि आपल्या या भारत देशाला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. जीवन हे खूप सुंदर आहे. जर ते आनंदाने जगायचं असेल तर आणि तरच आपल्याला या जे संविधान आहे या संविधानानुसार आपल्याला चालावे लागेल. आपलं जीवन आनंदी बनवावे लागेल. म्हणून मला म्हणावेसे वाटते की संविधान ही एक राष्ट्राची शान आहे, ही एक राष्ट्राची शान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या छोट्याशा भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.